उष्णतेच्या लाटेत आरोग्याचं रक्षण करण्यासाठी तसेच उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केलं आहे। नागरिकांनी भरपूर पाणी प्यावं, शरीराला हायड्रेट ठेवावं, आहार घेताना हलका आणि पोषणयुक्त आहार घ्या, फळे, भाज्या, ताक, लिंबू सरबत यांचा समावेश रोजच्या आहारात करावा, जड आणि मसालेदार अन्न टाळावे जेणेकरून आरोग्य खराब होणार नाही। कपडे परिधान करताना थंड आणि हलक्या रंगाचे परिधान करावे जेणेकरून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होईल। सकाळी आणि संध्याकाळीच कामासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करा, दुपारच्या वेळेस बाहेर पडू नये। उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी। या संदर्भात जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच वैद्यकीय अधिकारी ना सूचना करण्यात आल्या आहेत। नागरिकांनी उष्माघातापासून आपले संरक्षण करण्यासाठी नियम पाळावे असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केलं आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, नंदुरबार। नमस्कार। जसं आपल्याला माहिती आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमान खूप आता वाढत चाललंय आणि उष्माघात याची शक्यता वाढत चालली आहे। त्यामुळे सगळ्यांना काळजी घेण्याची खूप गरज आहे। आपले जे खूप लेबरवाले काम आहे, म्हणजे शेतामध्ये काम करणं किंवा बॉयलरमध्ये काम करणं किंवा जास्त तापमानमध्ये जे पण सगळे काम आहेत, त्याला थोडा अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट मध्ये काम करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। कपडे जे आपल्याला घालायचे ते पांढरे रंगाचे थोडे लाईट कपडे, आणि जर काम करताना आपल्याला कोणते पण सिम्पटम्स आले किंवा लक्षण आले, असं वाटलं की तुम्हाला थकते आहे किंवा चक्कर सारखा वाटते, तर त्यासाठी शासनाने उष्माघात कक्षाची स्थापना केली आहे। ग्रामपंचायतीमध्ये सभागृहात उष्म कक्षाची स्थापना आपण आता करणार आहोत आणि RH आणि SDH मध्ये पण 2-2 बेड्स आम्ही उष्माघात कक्ष म्हणून स्थापन करण्यात येत आहोत। सोबत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात येईल। तर जेव्हा पण असं वाटलं की तुम्हाला याचे सिम्पटम्स येत आहेत, तर नक्की आपल्याकडे जे आरोग्यचे फील्ड वर्कर्स आहेत, म्हणजे आशा आहे, अंगणवाडी सेविका आहे, ANM आहे, त्यांना इन्फॉर्म करा आणि या सगळे सेंटर्समध्ये ऍडमिट व्हावा। कारण हीट वेव्ह ज्याला आपण उष्माघात म्हणतो, त्यामुळे मृत्यू पण होऊ शकते आणि त्याची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे। पाणी रेग्युलरली प्यायचे। आम्ही नगरपालिकेला पण इन्स्ट्रक्ट केलं आहे की रेग्युलर इंटरव्हल्समध्ये लोकांसाठी पब्लिक हेल्थ फॅसिलिटी म्हणून पाण्याची व्यवस्था पण आम्ही करण्यात येत आहोत आणि याची खूप काळजी घेण्याची गरज आहे। काही पण तुम्हाला सिम्पटम्स आले किंवा कोणती पण लक्षण आले तर तुरंत आरोग्य विभागाला इन्फॉर्म करा।